सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि एलपीजी गॅस दरात करण्यात आलेली वाढ या विरोधात ठाकरे सेना आता चांगलीच आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी आंदोलन देखील केलंय। धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज शहरात गॅस टंचाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या धोरणांमुळे घरगुती गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप करण्यात आला। देशभरात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने तात्काळ दरकपात करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आधार देत केंद्र सरकार जनतेवर महागाईचा बोजा टाकत असल्याचा आरोपही ठाकरे सेनेने केलाय। या संदर्भात केंद्र सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। गेल्या आठवड्यामध्ये केंद्र शासनाने गॅसची दरवाढ केली। जो 850 रुपयाला गॅस मिळत होता तो आज 928 रुपयाला त्या ठिकाणी झालेला आहे। एकीकडे इराणच्या युद्धाचं कारण देऊन या ठिकाणी दरवाढ लपवण्याकरता या ठिकाणी कृत्रिम टंचाई गॅसची निर्माण केली गेलेली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुळे शहरामध्ये मागणी जास्त असताना अधिकारी आकडे लपवत आहेत। विशेष करून जिल्हाधिकारी देखील खोटे आकडे या ठिकाणी सांगतायत। गोरगरिबांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नाहीये। त्याच्या विरोधामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केले गेलं। देशाचे पंतप्रधान सांगतात की गटारामधनं गॅस निर्माण होतो, ती प्रतिकृती आज या ठिकाणी आम्ही करून दाखवलेली आहे आणि आम्ही केंद्र शासनाचा, नरेंद्र मोदींचा आणि आकडेवारी लपवण्याला महाराष्ट्र राज्याचा आणि प्रशासनाचा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या आंदोलनामधून आम्ही धिक्कार करतो। आपल्या देशाचे पंतप्रधान तसेच महान शास्त्रज्ञ नरेंद्र मोदी यांनी गॅस टंचाई संदर्भात एक मंत्र या भारत देशाला दिला होता। तसे ते तत्वज्ञ देखील आहेत। जेव्हा कोरोना काळामध्ये कोविडच्या जंतूंना मारण्यासाठी त्यांनी थाळी वाजव म्हटलं, देशाने थाळी वाजवली आणि त्यांनी 40-50 वर्षापूर्वी गटारीतून गॅस निर्माण करण्याचं तंत्रज्ञान सांगितलं। आणि म्हणून आम्हाला फार मोठी आशा होती की आता जे युद्ध चालू आहे त्यांच्या नाकर्तेपणामुळे वास्तविक या युद्धाचा आपल्याशी संबंध नसताना आपण इराणशी तसा पाहिलं तर पंगा घेतला। इराण हा आपला पारंपरिक मित्र होता। त्यांनी आपल्याला मदत केली होती। काश्मीर प्रश्नामध्ये ठरावामध्ये युनोच्या ठरावात इराण हा आपल्याकडून उभा राहिला होता। आपला रस्ता पाकिस्तानने बंद केल्यामुळे इराणच्या चाबार बंदर त्यांनी आपल्याला मोकळा करून दिलं होतं आणि आपण त्या मैत्रीची काहीच कदर केली नाही। आणि म्हणून आज त्या इराणने पण जसा तसा पवित्रा घेतल्यामुळे त्या होर्मुझ खाडीमध्ये हजारो शिप अडकून पडलेत आणि ही गॅस टंचाई निर्माण झालेली आहे। एक पाहिलं तर आपल्या देशामध्ये पूर्ण गॅस मिळू शकतो अशी परिस्थिती आहे। कारण की आपल्या ऑइल कंपन्या ज्या आहेत एलपीजी मधून ते जे त्यांना एलपीजी करता तो गॅस निर्माण करावा लागतो, तो पुरेसा साठा आहे देशामध्ये। परंतु या नरेंद्र मोदींचे जे व्यापारी लोक आहेत अंबानी सारखे, हे गॅसचा साठा करतायत आणि देशाच्या नागरिकांचं कंबळ त्यांनी मोडलं। 65 रुपये दरवाढ करून याचा आम्ही निषेध करण्याकरता या ठिकाणी आले आहोत। आणि नरेंद्र मोदी हे किती भंपक आहेत आणि काही लोकांना सांगतात आणि करायला भाग पाडतात। मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी, त्याचा धिक्कार करण्यासाठी मी आलो आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।